नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे मायक्रोबायोलॉजी अँड मराठी या चॅनलमध्ये. या व्हिडिओमध्ये आपण कॉम्प्लिमेंट सिस्टीममधला जो काही क्लासिकल पाथवे आहे तो या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहोत. तर कॉम्प्लिमेंट सिस्टीमचे दोन पाथवे आपल्याला पाहायला मिळतात, एक अल्टरनेटिव्ह आणि क्लासिकल. तर या व्हिडिओमध्ये आपण स्पेशली क्लासिकल पाथवे हा जो काय तो डिस्कस करणार आहोत. आणि या व्हिडिओमध्ये जो आपण टॉपिक डिस्कस करतो आहे त्याच्या नोट्स ऑलरेडी मी टेलिग्राम चॅनलवरती अपलोड केलेला आहे आणि त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तुम्ही ते नोट्स प्रेफर करू शकतात. तर चला तर माझं व्हिडिओ सुरुवात करूयात. The classical pathway of a complement system is a powerful arm of the immune system, but it needs to the tight regulation to prevent the damage to the healthy tissue. आणि जो काही क्लासिकल पाथवे आहे जो की एक टाईट रेग्युलेशन किंवा त्याला एक गरज असते टाईट रेग्युलेशन, जेणेकरून तो जे काही हेल्दी टिश्यू वगैरे असतील त्याला डॅमेज होण्यापासून प्रिव्हेंट करण्यासाठी हे जे काही क्लासिकल पाथवे आहे तो कॉम्प्लिमेंट सिस्टीममध्ये तो वापरला जातो. तर आता आपण प्रिव्हेंटिंग द अनकंट्रोल ॲक्टिवेशन, ज्याच्यामध्ये जास्त प्रमाणात इम्युन रिस्पॉन्स जो काही जनरेट होतो आहे किंवा जे काही मॉलिक्यूल आहेत किंवा जे काही प्रोटीन आहे ते कसं इनिबिट करतात त्या मॉलिक्यूलला किंवा ते इनिबिटर कसे उपयोगात येतात ते आता आपण पाहूयात. तर पहिलं आहे C1 इनिबिटर, त्यालाच म्हटलं जातं C1INH. दिस प्लाझ्मा प्रोटीन ॲक्ट ॲज अ फर्स्ट लाईन ऑफ अ डिफेन्स बाय डायरेक्टली इनिबिटिंग द सेरीन प्रोटीएज ॲक्टिव्हिटी ऑफ अ C1R अँड C1S विदिन दी C1 कॉम्प्लेक्स. आणि हा जो काही प्लाझ्मा प्रोटीन आहे तो काय करतो, डायरेक्टली इनिबिट करतो जे काही सेरीन प्रोटीएज जो काही त्याची ॲक्टिव्हिटी आहे ती पूर्णपणे इनिबिट करतो, जेणेकरून जो काही C1R आहे C1S आहे जे की C1 कॉम्प्लेक्समधले जे सेरीन प्रोटीएज आहेत तर त्यांना पूर्णपणे डायरेक्टली इनिबिट करण्यासाठी ॲज अ फर्स्ट लाईन डिफेन्स म्हणून हा वापरला जातो. दिस प्रिव्हेंट द एक्सेसिव्ह क्लेवेज ऑफ अ C4 अँड C2 हाल्टिंग द कॉम्प्लिमेंट कॅस्केड. आणि ज्या वेळेस जे काही C4 आणि C2 हे जे काही दोन काही मॉलिक्यूल आहेत त्या जे काही कॉम्प्लेक्स आहेत त्यांना पूर्णपणे प्रिव्हेंट करण्यासाठी किंवा जे काही सिग्नलिंग पाथवे आहे त्याला पूर्णपणे थांबवण्यासाठी हे जे काही C1 इन्व्हिटर आहे तो काम करत असतो. C1 आणि C4ला पूर्णपणे थांबवणं आणि त्याचा इम्युन रिस्पॉन्सपासून जनरेट करण्यासाठी पूर्णपणे त्याला डिॲक्टिवेट करणं हे सगळं त्याचं काम C1 इन्व्हिटर हा करत असतो. तर आता आपण पाहूयात रेग्युलेशन ऑफ अ C3 आणि C3 कन्व्हर्टेज. तर पहिला जो काय आहे C4b बाइंडिंग प्रोटीन. दिस प्रोटीन बाइंड टू द C4b फ्रॅगमेंट जनरेटेड आफ्टर दी C4 क्लिवेज. आणि ज्या वेळेस हा जो काही प्रोटीन आहे C4b हा जो काही प्रोटीन आहे तो कुठे बाइंड होतो, जेणेकरून ज्यावेळेस C4चं ॲक्टिवेशन किंवा तो जनरेशन होतो त्यावेळेस त्याच्या प्रोटीन हा जो काही आहे C4b हा जो फ्रॅगमेंट आहे तो तिथे बाइंड होतो. दिस प्रिव्हेंट द असोसिएशन विथ द C2A देअर बाय द इनिटिंग द फॉर्मेशन ऑफ अ C4b2A. आणि ज्या वेळेस C4 हा जो काही जनरेट होतो तर त्याच्यासोबत अजून एक असोसिएशन मॉलिक्यूल असतो C2A. ते दोघं मिळून एक कॉम्प्लेक्स फॉर्मेशन करत असतात. ज्या वेळेस हा जो काही C4b हाताला पूर्णपणे बाइंड होतो तर मग जे काही C4b2A हे जे फॉर्मेशन आहे ते पूर्णपणे इनिबिट करण्यासाठी जो काही C4b हा जो फ्रॅगमेंट आहे तो उपयोगात येऊ शकतो. द क्लासिकल पाथवे C3 कन्व्हर्टेज. आणि त्यालाच परत C3 कन्व्हर्टेज म्हणजे जो काही पुढे जाऊन जो काही मॉलिक्यूल आहे C3 कन्व्हर्टेज तो पूर्णपणे फॉर्मेशन होत नाही किंवा त्याचं इनिबिशन हे आपल्याला पाहायला मिळतं त्याचं फॉर्मेशनचं. C4BP प्रायमरी फंक्शन इन द फ्लुइड फेज टू प्रिव्हेंट द इनऑपरेट कॉम्प्लिमेंट ॲक्टिवेशन. आणि हा जो काही C4BP हा जो काही मॉलिक्यूल आहे तो फ्लुइड फेजमध्ये तसंच कॉम्प्लिमेंट ॲक्टिवेशनमध्ये जे काही त्याला प्रिव्हेंट करण्यासाठी वापरला जातो. त्याच्यानंतर फॅक्टर आय आणि कोफॅक्टर. दिस एन्झाइम कॉम्प्लेक्स प्ले अ क्रुशियल रोल. फॅक्टर आय इन द कोजंक्शन विथ द कोफॅक्टर लाईक अ C4BP आणि CR1 ऑन सेल सरफेस. आणि हा जो काही एन्झाईम आहे तो कॉम्प्लेक्समध्ये वेगवेगळे जे काही रोल्स वगैरे आहे तो प्ले करत असतो, जेणेकरून जे काही फॅक्टर आय जो काही मॉलिक्यूल आहे तो काय करतो, कोफॅक्टरसोबत जे काही C4BP आणि CR1 हे जे काही कोफॅक्टर आहेत त्याच्यासोबत बाइंड होतो. बाइंड झाल्यानंतर सेल सरफेसवरती पूर्णपणे बाइंड होतो अँड कॅन क्लीव द C4B इंटू द इनॲक्टिवेट फॉर्मेट. तर
त्याच्यानंतर सेल सरफेसवरती बाइंड झाल्यानंतर तो काय करतो, जो काही C4BP हा जो काही मॉलिक्यूल आहे त्याला पूर्णपणे तो क्लीव करतो किंवा त्याला इनॲक्टिवेट फ्रॅगमेंटमध्ये फॉर्मेशन करतो, जेणेकरून त्याचे 2 मॉलिक्यूल फॉर्मेशन होतात, C4D आणि C4C असे 2 मॉलिक्यूल फॉर्मेशन होतात आणि त्याचा जो काही पूर्णपणे जो ॲक्टिवेट झालेला C4B हा जो काही मॉलिक्यूल आहे तो इनॲक्टिवेट व्हायला मदत होते. दिस प्रिव्हेंट द फॉर्मेशन ऑफ दिस स्टेबल C3 कन्व्हर्टेज. आणि नंतर मग आपण मगाशीच पाहिलं की C4B2A हा जो काही मॉलिक्यूल आहे तो पुढे जाऊन C3 कन्व्हर्टेज हा क्लासिकल पाथवे रन करतो आहे. तर त्याच्यामुळे जे काही C3 कन्व्हर्टेज हा काही स्टेबल मॉलिक्यूल आहे त्याचं फॉर्मेशन होण्यापासून हे पूर्णपणे प्रिव्हेंट केलं जातं विथ दी हेल्प ऑफ फॅक्टर आय आणि त्याचे जे काही वेगवेगळे जे काही कोफॅक्टर, त्याच्यामुळे जो काही पूर्णपणे जो काही पाथवे आहे तो स्टेबल पाथवे तो पूर्णपणे इनहिबिट व्हायला किंवा प्रिव्हेंट व्हायला मदत होते. तर लास्ट आहे फॅक्टर एच आणि डिके ॲक्सेलरेटिंग फॅक्टर. दिस प्रोटीन रेग्युलेट द C3B अनदर क्रिटिकल एलिमेंट. आणि हा जो काही प्रोटीन आहे तो मेनली C3B हा जो काही मॉलिक्यूल आहे त्याला पूर्णपणे हा जो काही एलिमेंट आहे त्याला रेग्युलेट करण्यासाठी वापरला जातो. फॅक्टर एच कम्पीट्स विथ द C2A फॉर बाइंडिंग टू C3B, therefore the preventing the formation of a C3 कन्व्हर्टेज. आणि याच्यातसुद्धा C3B आणि C2A एकत्र येऊन C3चं कन्व्हर्टेज हा जो काही मॉलिक्यूल आहे त्याचं फॉर्मेशन करत असतात. तर मग हा काय करतो, फॅक्टरेज काय करतो, यांच्यासोबत कम्पीट करतो, जेणेकरून C2A आणि C3B हा एकत्र बाइंड होऊ शकणार नाही आणि त्याचं बाइंडिंग झालं नाहीमुळे आणि C3 कन्व्हर्टेज हा मॉलिक्यूल तयार होणार नाही. त्याचं पूर्णपणे फॉर्मेशन हे प्रिव्हेंट करण्यासाठी फॅक्टर एच हा वापरला जातो. तसंच डॅफ हा जो काही मॉलिक्यूल आहे डिके ॲक्सेलरेटिंग फॅक्टर हा काय करतो, मेम्ब्रेन बाउंड प्रोटीन आहे हा ॲक्सेलरेट करतो द डिके ऑफ अ C3 कन्व्हर्टेज बाय फॅसिलिटिंग द डिसोसिएशन ऑफ अ BB आणि C3B. आणि याच्यामध्ये काय होतं, तो पूर्णपणे त्या C3 कन्व्हर्टेजला डिके म्हणजे पूर्णपणे डिक्लाइन फेजमध्ये पोहोचण्यासाठी किंवा डिॲक्टिवेट करण्यासाठी पूर्णपणे त्याला ॲक्सेलरेट करतो, जेणेकरून त्याचं डिसोसिएशन होणार नाही आणि त्याचं कन्व्हर्जन हे ॲक्टिवेशन आणि फॉर्मेशन होणार नाही, जेणेकरून C3 कन्व्हर्टेज हा मॉलिक्यूल फॉर्मेशन न होता तो इनॲक्टिवेट फॉर्ममध्येच राहील. हे झालं वेगवेगळे जे काही फॅक्टर आहेत त्याच्याद्वारे जो काही C3 आणि C3 कन्व्हर्टेज हे जे काही मॉलिक्यूल आहे त्याचं इनिबिट करणं किंवा रेग्युलेशन करणं. तसं आता रेग्युलेशन ऑफ अ मेम्ब्रेन अटॅक कॉम्प्लेक्स. मेम्ब्रेन कोफॅक्टर प्रोटीन हा जो काही प्रोटीन आहे तो या पूर्णपणे मेम्ब्रेन अटॅक कॉम्प्लेक्सला इनिबिट करण्यासाठी किंवा रेग्युलेट करण्यासाठी वापरला जातो. दिस प्रोटीन ॲक्ट सिमिलरली टू द डॅफ ऑन अ सेल. It's facilitate the dissociation of a C3B from the C3BB, preventing the formation of a C5 convertase. This enzyme complex required for the MAC assembly. आणि ज्या वेळेस मेम्ब्रेन अटॅक कॉम्प्लेक्सवरती जो काही C5 हा कन्व्हर्टेज हा जो काही मॉलिक्यूल आहे त्याला पूर्णपणे इनिबिट करण्यासाठी जो MCP हा जो मेम्ब्रेन कोफॅक्टर प्रोटीन आहे तो काय करतो, तो डिसोसिएशन घडून आणतो C3B जेणेकरून त्याचं फॉर्मेशन हे पुढे जाऊन C5 कन्व्हर्टेजमध्ये नाही होणार. आणि ही जी काही प्रोसेस आहे प्रिव्हेंटिंगची त्याच्यामध्ये मॅक असेंब्ली ही रिक्वायरमेंट असते, जेणेकरून C5 कन्व्हर्टेजचं जे काही फॉर्मेशन आहे ते प्रिव्हेंट होऊ शकेल. आणि हे जे काही प्रोसेस आहे ते का बरं इम्पॉर्टंट आहे ते आता आपण पाहूयात. अनकंट्रोल कॉम्प्लिमेंट ॲक्टिवेशन कॅन लीड टू द बायस्टँडर्ड टिश्यू डॅमेज अँड ऑटोइम्युन रिॲक्शन. तर याच्यामुळे काय होत असतं, हे जे काही कॉम्प्लिमेंट ॲक्टिवेशन आहे ते जर आपण रेग्युलेट नाही केलं तर त्याच्यामुळे वेगवेगळे जे काही टिश्यू डॅमेज वगैरे असतील किंवा ऑटोइम्युन रिॲक्शन वगैरे असेल किंवा ऑटोइम्युन डिसीज त्या सेलमध्ये किंवा त्या बॉडीमध्ये घडू शकतात. तसंच डिफिशियन्सीज इन दिस रेग्युलेटरी प्रोटीन कॅन कॉज अ व्हेरियस डिसीज हायलायटिंग देअर इम्पॉर्टंट इन मेंटेनिंग द हिमॅटोसिस. आणि ज्या वेळेस हे जे काही रेग्युलेटरी प्रोटीन आहे त्याची डिफिशियन्सी होते किंवा त्याच्यामुळे वेगवेगळे डिसीज वगैरे कॉज होतात. आणि सगळ्यात मेन गोष्ट काय आहे की हे मेंटेन करतं किंवा बॅलन्स करतं जे काही एंट्रासेल्युलर जो काही पार्ट असतो सेलमधला त्याचं जे काही स्टेबिलिटी आहे ती पूर्णपणे स्टेबल करण्यासाठी किंवा सेलमधला जो काही स्टेबल आणि त्याला पूर्णपणे स्टेबिलिटी येण्यासाठी जो काही वापर केला जातो, जेणेकरून कॉम्प्लिमेंट सिस्टीम काय करते
जो काही हेल्दी टिश्यू आहे त्याला डॅमेज होण्यापासून वाचवते. तसंच जे काही ऑटोइम्युन रिॲक्शन आहे ते थांबवण्यासाठी मदत करत असते. तर या व्हिडिओमध्ये आपण कॉम्प्लिमेंट सिस्टीममधला जो काही क्लासिकल पाथवे तो आपण डिस्कस केला. तर या व्हिडिओमध्ये C3 कन्व्हर्टेज तसंच C5 जो कन्व्हर्टेज हे जे काही मॉलिक्युल आहे त्याचं कसं रेग्युलेशन केलं जातं, वेगवेगळे जे काही फॅक्टर यूज करून कसे त्याचं पूर्णपणे प्रिव्हेंटिंग केलं जातं फॉर्मेशन, ते आपण डिस्कस केलं. जर तुम्हाला माझा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल नक्की व्हिडिओला लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.